ते करावं लागेल। तर एनडीची कोर कमिटी त्यांचा विशेष आम्ही धन्यवाद देऊ। काही वेळातच सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहतील। चंद्रकांत रामभाऊ पाटील, मनोहर खानावल, खांदा कॉलनीचे प्रसिद्ध मनोहर खानावल, ज्यांनी आम्हाला 10 डझन बॉल स्पॉन्सर केलेत, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतोय। यानंतर आमचे खूप साऱ्या पुरस्कर्ते राहिलेत। अखेर सर्वांचं साई स्टारवर असलेलं प्रचंड प्रेम आणि ग्रामस्थ मंडळ विहीगर आमचे सन्माननीय पाहुणे जोमा फडके साहेब यांचे इथे आगमन झाले। सहर्ष स्वागत। नितीन आज खुश आहेत कारण संदेश शेळके यांच्या कॅमेरामॅन टीममध्ये एक प्रोफेशनल फोटोग्राफर जे एक कलाकार आहेत आणि नृत्याचे कोच सुद्धा आहेत, डान्सिंग कोच, कलाकार सुद्धा आहेत, स्वतः गीतकार सुद्धा आहेत आणि आज आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय योगेश ठाकूर यांना। धन्यवाद। बोलूया मॅचकडे। ओ टू डीजे। कोणाला जमणार नाही आर लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही। आमच्या विलास दादाचं नाव दिला दिलावरी कोरलाय आमच्या विलास दादा। थँक्यू सो मच डीजे नितीन। प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे। क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ याने साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन साई स्टार व ग्रामस्थ मंडळ विहीगर साई मैदान विहीगरवरती हा क्रिकेटचा देखना सोहळा, याची देही याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा। स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विहीगर आयोजित श्री विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषकाचा रॉयल थाट आहे। जय मोटर्स या नावाने आज खेळताना पाहायला मिळेल i11 चिंचवली या नावाची मोहर लागते त्यांच्या नावापुढं। याही पुरस्कर्त्यांचा मनस्वी आभार। दमदार लढतींचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो। अगदी 2 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं। अगदी निवडणुकीच्या धानधुमालीमध्ये या स्पर्धेचा काहीसा गाजाबाजा पाहायला मिळतो। पनवेल महानगरपालिकेचं बिगुल वाजल्यानंतर काहीशा स्पर्धेंना स्थगिती लागली आहे, परंतु सध्याच्या घडीचा विचार केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा होऊ घातल्यात आणि त्यानंतर या परिभागातील पूर्णपणे स्पर्धा स्थगित होतील आणि पनवेलमधील स्पर्धा चालू होतील। हा काहीसा स्पर्धेंचा लपंडाव सध्या घडीला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, माझ्या क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक स्वागत। आणि आता विनर टू विनर या लढतीकडे आता प्रस्थान केलं जाईल, जिथे सामना पाहायला मिळतो चिंचवली विरोधात खेळतो वाजे। 2 संघांचं नाव खूप चांगल्या दर्जाचं राहिलंय। या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी कव्हर पॉइंटच्या डोईवरून दागलेला हा दमदार चौकार। मध्ये सुरू होईल अशी अधिघोषणा संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्सकडून माहिती येते। नववर्षाच्या अगदी पहिल्याच टप्प्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन प्रतिवर्षी आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये अगदी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषकाचा हा आपण रॉयल थाट पाहतो। अगदी 12 वर्षांची परंपरा जर पाहिली तर 9 पर्व हे डेचं राहिलेत आणि हे 3रं पर्व पाहायला मिळतं नाईटचं। अगदी 12व्या पर्वामध्ये या स्पर्धेचा काहीसा आपल्याला गाजाबाजा पाहायला मिळतो। हो, सुंदररित्या फटका इथे कन्वर्ट केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक आणि आलेला अजून एक धमाकेदार चौकार। खेळत असताना आपण अभिषेक शेलकेला पाहतो। अगदी वेगळ्या ढंगामध्ये तो फटका खेळत असताना अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण चपराक पाहिली। काय धमाकेदार हा फटका होता। तिथे आल्या 4 आलेला हा दमदार चौकार। अगली पेशकश अबे फ्रॉम द बॉडी, अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू सफर केला। बॉलिंग ट्रॅकवरती सध्या घडीला गोलंदाज पाहायला मिळत आहेत दिलीप पाटील
राजकीय क्षितिजावरती ज्यांनी उपसरपंच पद भूषवलं, नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आणि त्यातल्या त्यात अगदी नवसंघटितपणे ज्या संघाची बांधणी केली आहे दिलीप पाटलांनी, आणि सध्या घडीला 2 चौकार निश्चितच दिल्यानंतर तात्कालिक गोलंदाजानं काहीसं कमबॅक साधलंय. 4 चेंडूंचा भेदक मारा पाहिला, जिथे 8 धावा सध्या घडीला धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, काहीसा धक्कादायक प्रयत्न होता फलंदाजाकडून, परंतु काहीशी जर पाहिली तर इथे ऑफिशियल अंपायर टीमकडून स्वतः पंच इथे इशारा करतायत ऑर रूमकडं. अंपायर रिव्ह्यू सिस्टम इथे वापर होतो आणि सध्या घडीला तिसरे पंच सुनील तांडे सर रुजू असताना निश्चितच जेव्हा चेंडूची डिलिव्हरी होत असताना स्वतः गोलंदाज जेव्हा काहीसा अडथळा निर्माण करतो, पंचांना काहीसं प्रॉब्लेम निर्माण होताना आपण अनेक वेळा पाहिले. तेच काहीसं कदाचित चित्र विचित्र सध्या घडीला ऑन स्क्रीन ऑर रूम मध्ये पाहायला मिळतो. आणि हे पाहिलं तर अगदी तिसरे ऑफिशियल पंच तांडेल सर सज्ज असताना इट्स व्हाईट बॉल करार दिलाय. उत्तम प्रांजल निपक्ष पद्धतीचं हे आपल्याला पंचांचं कार्य संघटितपणे अगदी 6 तारखेपर्यंत या पंचांचं पाहायला मिळेल. अगदी निश्चितच ऑफिशियल अंपायर विशाल पाटील यांचं कार्य सुद्धा तितकंच विशाल आहे. अगदी गोलंदाज हा अगदी पंचांच्या रडारमध्ये आला आणि पाहिल्यानंतर पंचांनी हेरलं, त्यांनी काहीसा निर्णय थांबवला आणि त्यात नंतर हा चेंडू इथे वाईट राहिलाय. ही पंचांची भूमिका खास करून ग्रामीणमध्ये खूप महत्वाची राहिली आहे. मग पंचांवरती अनेक प्रेक्षक अरेरावी करताना सुद्धा पाहतो, इथे व्हाईट बॉल का दिला नाहीये अशी काहीशी चर्चा असते, परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये पंचांची भूमिका साधणं हे ऐर्या-गैर्याचं काम मुलीच राहिलं नाहीये. समालोचक होतो, समालोचन करतो, परंतु पंचांची भूमिका करणं हे सर्वात मोठं खडतर प्रवास पाहतो. सर्व पंचांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील यंदाच्या पर्वामध्ये, परंतु लढतीकडे प्रस्थान केलं जाईल जिथे धावपटलामध्ये जाऊन पोहोचत आहेत. दुहेरी अंकामध्ये पडाव केले जातं. 10 का दम 10 धावा धावपटलावरती. पिवनचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पंचम 5 चेंडूंचा भेदक मारा पाहिला. ज्या दिलीप पाटीलनं अलीकडच्या 3 चेंडूंचा विचार केला तर तात्काळ या गोलंदाजावरती काहीसे हल्ले चढले, परंतु तात्काळ या गोलंदाजानं त्वरित कमबॅक साधलं आणि हे पाहता अगदी धावसंख्येला काहीशी रोख लागली, धावसंख्येला लगाम लागली आणि हे पाहता अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते. 5 चेंडूंच्या खेळीनंतर अगदी 10 धावा धावपटलावरती लागतायत. टीम वाजे थोडासा स्पीडअप घ्यायचं आहे. खरं तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लढती खेळवायचे आणि हे शिवधनुष्य साई स्टारला पेलायचंय आणि हे पाहता आपण सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. 10 धावा लागतायत. जोडी पाहायला मिळते अभिषेक शेलकेच्या साथीनं पाहायला मिळतो प्रथमेश शेलके. श्री मोटर्स या नावाची मूर्तमेढ पाहायला मिळते या संघाच्या नजीक आणि हे पाहता अगदी जोरदार अपील पाहिली. पकबादा पाहिलं तर अगदी लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होते आणि पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान धावा जर पाहिल्या तर धावपटलावरती जाऊन पोहोचतायत फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी श्री मोटर चिंचवली या संघाच्या बिनगडी बाद 11. तर मॅन्डेटरी असेल. सन्माननीय युवा उद्योजक संजय शेठ गवळी यांचा आपण जय मोटर्स हा आपण अलिशान असा शोरूम अगदी मालेवाडी पनवेल अकोली नजीक आपण पाहतो. पहा निश्चितच वाजेवाले जास्त टाइम घेतात असं काहीसा आवाज येतो मागून आणि हे पाहता ऑफिशियल अंपायर टीम आपण तंबी देऊ शकता हा अधिकार आहे आयोजकांच्या माध्यमातून ऑफिशियल अंपायर टीमला. आधी पहिलं षटक पाहिलं तर 11 धावा धावपटलावरती लागतायत. रोशन टायमर सेट आहे, सूचना द्या आपण. टायमर सेट आहे आणि हे पाहता त्याच्या आतोआत अगदी ही इनिंग ही समाप्त होणं खूप गरजेचं आहे. अलीकडच्या जर काही टप्प्यांचा विचार केला 25 मिनिटं आपण काहीशे मागे आहोत आणि ही पोकली सध्या घडीला आपल्याला भरून काढायची आहे. गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत पाटील. हिमतीनं ही गोलंदाजी त्याला साकार करायची आहे. पहिला बॉल विस्फोटक अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची धडपकड पाहायला मिळते. डायरेक्टली अगदी यष्ट्यांचा वेध पाहिला. जोरदार अपील. सर्वांचे हात अगदी उंच पाहायला मिळत आहेत, परंतु जर पाहिलं तर जलद गतीनं ही धाव परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहायला मिळते.
हेमंत पाटीलचं हे पहिलं षटक पाहायला मिळतं. अगदी 4 षटकांची लढत आहे, विनर टू विनर हा लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. अलीकडच्या 2 लढतींचा विचार केला तर निश्चितच चिंचवली आणि वाजेनं काहीशी दमदार कामगिरी साकार केली आणि त्यात नंतर विनर टू विनर हा सामना खेळण्यासाठी हे 2 संघ सध्या घडीला तत्पर असल्याचे पाहायला मिळत आहेत. अलीकडच्या कालखंडाचा विचार केला तर धुंद्रेपाडाला परास्त केलं चिंचवलीनं आणि चेरोलीला परास्त केलं वाजेनं. एनडी परिभागातील हा ई गट सध्या घडीला रुजू असताना इथून पुढे अगदी पुढच्या दिशेनं मार्गस्थ कोण होईल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. स्पीडली खेळायचे. गोलंदाज हेमंत पाटील, बॉलिंग ट्रॅकवरती चेंडू क्रमांक 2. अगली पेशकश, काउंटर अटॅक, अटॅकिंग बाना, बोल्डिंग डंडा बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी हेमंत पाटील. मध्ये जिग्नेक्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि साई स्टारसाठी जे नेहमी आधारस्तंभ राहिलेत, फलंदाज गोलंदाज आणि फिल्डरसाठी जी ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते ते महेशजी अनंत फडके साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. साई स्टारसाठी ज्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं आणि साई स्टार वीगरचे चाहते म्हणून ओळखले जाणारे त्यांचे सन्माननीय ॲडव्होकेट दिनेश दत्तात्रय पाटील खानाव हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना. धन्यवाद सर्व दानशूर दात्यांचं आणि त्यानंतर सर्व पुरस्कर्त्यांचं आयोजकांच्या माध्यमातून मनस्वी आभार. परंतु दमदार शानदार गोलंदाजी साकार करतोय 3 स्टार वाजी संघाचा हेमंत पाटील ऑन फायर. पाहिलं पाठोपाठ अगदी बुलेट वेगानं काउंटर अटॅक हा सुरू होताना पाहिला. किती घातक गोलंदाजी आपण पाहू शकतो. तर नक्कीच रोशन आपण पाहतो मागील 2 दशकं पनवेल नवीन पनवेलचा परिसर पाहिला तर संपूर्ण पनवेलमध्ये उत्कृष्ट चवीची अखंड परंपरा म्हणून ओळखले जाणाऱ्या घरगुती जेवण आणि पाककृती जेवण तिथ्या खवयांसाठी मेजवानी असते. ते अस्सल आगरी घरगुती जेवण ज्या ठिकाणी पनवेलमध्ये मागील 2 दशकं पाहिली ते मनोहर खानावळ, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देऊ. त्याचे उद्योजक प्रोप्रायटर चंद्रकांत पाटील, युवा उद्योजक कुमार ओमकार चंद्रकांत पाटील, काही वेळातच त्यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद. अगदी खाद्य संस्कृतीला सुद्धा जतन करण्याचं कार्य हे अखंड रायगड जिल्ह्यामध्ये पाहतो. अनेक हॉटेलवाले असतील, अनेक ढाबेवाले असतील, यांचा दबदबा आहे खाद्य संस्कृतीमध्ये. आणि इथे जर पाहिलं तर वेगळ्याच ढंगामध्ये सध्या घडीला खेळत असताना 3 स्टार वाज या संघाचा काहीसा दमदार कार्य राहिलाय. आणि हे पाहता अगदी जर पाहिलं तर विकेटची गळती पाहायला मिळते. 12 या धावसंख्येवरती अजून एक विकेट कोसळल्या. लगातार 3 फलंदाज बाद. पूजा विधी संपन्न झाल्यानंतर अगदी या स्पर्धेचा आपण बिगुल असल्याचं पाहिलं. आणि शिवगीतांची आपल्याला इथे मेजबानी पाहायला मिळते. डीजे नितीन यांच्या माध्यमातून मूर्तिकेचे पवित्र तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं माझा मानाचा मुजरा. विजय महोत्सव साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील एनडी परिभागातील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत. एक तुल्यबल लढत सध्या घडीला घडताना पाहायला मिळते. खेळाचं पहिलं पूर्वार्ध काहीसं वादल थैमान घालणारी गोलंदाजी प्रस्थापित होतोय. हेमंत पाटील अगदी हिमतीनं हा गोलंदाजी साकार करतो. अगदी या 2 संघांचा विचार केला तर निश्चितच ई गटातून ते खेळत आहेत. त्यांच्या संघनायकाने सांगलं की ई गटातून खेळावं लागतं, परंतु तुम्ही चांगले खेळत आहेत. बॉलिंग ट्रॅकमध्ये हेमंत पाटील आग ओकणारी
गोलंदाजी साकार करतोय. जोरदार अपील पाहिली परंतु ती फेटाळून लावली आहे आणि हे पाहता अगदी पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होते आणि सांघिक कोठा जर पाहिला धावपटलावरती 2 षटकांच्या खेळीनंतर एकूण 3 गडी बाद धावा जर पाहिल्या तर जय मोटर्स I11 चिंचोली जाऊन पोहोचते 13. लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या विलास वा क्या दादा बात आहे. निश्चितच अगदी नक्कीच रोशन थोडासा थांबवेन. आयोजकांकडून सूचना आल्यात. टॉस होण्याच्या अगोदर आपली पूर्ण प्रवेश फी जमा करणं हे मॅन्डेटरी आहे. ही नेरे धुंद्र विभागाची जी काही नियमावली आहे ती आपण या स्पर्धेसाठी या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये फॉलो केलं जातं. तर टॉसच्या अगोदर तुमची पूर्ण प्रवेश फी. तर हबप घनश्याम पाटील आलेत कॅप्टन स्कायरा 11चे. तर सन्माननीय बाळू मधुकर फडके साहेब श्रीदत्त मंडप डेकोरेटर्स संजयदादा फडके यांचे बंधुराज आहेत आणि यशस्वी उद्योजक म्हणून आम्ही आदराने त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचं सुद्धा इथे शुभागमन त्यांचं सहर्ष स्वागत. पूर्ण प्रवेश पे आल्याशिवाय आपण टॉस करणार नाहीत. नक्कीच आपण पाहतो या सूचनेकडे लक्ष द्या. नियमावली ही उत्तम पाहायला मिळते या एनडी परिभागामध्ये. काही संघ सामना खेळतात त्यानंतर सामना हरल्यानंतर ते तात्काळ घरी जातात. मग आयोजकांना तगादा लावावा लागतो की बाबा आम्हाला एंट्री पे कर. त्यानंतर काहीसा उशीर होतो आणि आयोजकांना मोठा मनस्ताप हा सहन करावा लागतो. परंतु इथे गोलंदाजांविरोधात जे अटके पार जे फटके पाहिले तर आता फलंदाज एताक्षणी आक्रमक झालाय. बॅटिंग मार्कवरती आता क्रिश अगदी वेगळ्या ढंगामध्ये खेळत असताना 3 चेंडू तो खेळला 6 धावा. त्याच्या बॅटमधून 19 धावा धावपटलावरती लागतायत आणि 3 गड्यांचा राहिला खात्मा. बॉलिंग ट्रॅकवरती गेलाय. संकेतला एक वेगळं संकेत द्यावा लागेल. अलीकडच्या 2 गोलंदाजांनी जे काही केलंय त्याच्या पावलावरती पाऊल टाकत त्याला पुढे मार्गस्थ व्हावं लागेल. नेक्स्ट बॉल अगली पेशकश. अलीकडचा चेंडू पाहिला तर तितकाच विश्वघातकी फटका राहिला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. अजयला अगदी चकवा देत तो आपण फटका पाहिला. सीमा पल्ल्याड तो राहिला होता भॅड हल्ला आणि त्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधलं. अलीकडच्या चेंडूकनी काय झालं हे विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचारमंथन केलं गेलं आणि निश्चितच संकेतनं आपल्या सांघिक कोठ्यासाठी एक वेगळं संकेत प्रस्थापित केलंय. 19 धावा लागतात. 3 गड्यांचा खात्मा. बॉलिंग ट्रॅकवरती संकेत भगत आलाय परत. चेंडू क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकेल का. ओहो स्लोअर चेंडू सफर केले. अलीकडचा पहिला चेंडू पाहिला काहीसा पूर्णपणे वेगवान होता. त्याच्यावरती निश्चित एक चांगली चपराक पाहिली. परंतु अलीकडचे 2 चेंडू पाहिले तर मिश्रित गोलंदाजी या गोलंदाजाकडून सध्या घडीला साकार होते. जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेट जगतामध्ये वेगवान चेंडू सफर होतात तेव्हा तेव्हा हल्ले चढताना पाहिलेत. परंतु जेव्हा जेव्हा मिश्रित गोलंदाजी साकार होते काहीशी फलंदाजांची तारांबळ उडते. तेच पाहिलं आपण अलीकडच्या 2 चेंडूमध्ये. ओहो रोखले हे वारू रोखले. पाठोपाठ सळगचे हे 3 डॉट बॉल सध्या घडीला रॉयल थाटामध्ये. लाल जर्सी परिधान केलेला हा संघ काहीसा या क्षणी काहीसा घातक ठरलाय. अलीकडच्या 2 षटकांचा विचार केला धावा कशा बशा आल्या परंतु या क्षणी आता मात्र धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावण्याचं कार्य केलंय. उत्तमरित्या गोलंदाजी साकार केले परंतु फलंदाजाला गोलंदाजाचं माइंड रिएट करून चांगले फटके खेळावे लागतील. दोन्ही संघ तितकेच अगदी युवा शक्तीदार हे संघ पाहायला मिळत आहेत. ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला रिंगणामध्ये. एक सिंगल रन्स इथे प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न आहे तू मैं धोकाय मोकाय आणि लागतोय अजून एक करारा दे धक्का. रनआउटची शिकार.
या संघाच्या माध्यमातून सांघिक कौशल्य संघटितपणे या संघाची एक चांगली बांधणी पाहायला मिळते. परंतु तलातील फलंदाज सुद्धा चांगले खेळतात हे अनेक वेळा आपण डे नाईट स्पर्धेमध्ये पाहिले. ते निश्चितच जय मोटर्स I11 चिंचवली या संघाच्या माध्यमातून अनेक वेळा याही संघाचा आपण गाजावाजा पाहिला, परंतु वाजा संघ सध्या घडीला चांगला खेळतो. ओहो, लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो, अगदी आवाज याला कॉमेंट्री बॉक्सकडे, परंतु झेल सोडताना पाहिले यशांच्या मागे यष्टीरक्षक सज्ज होते. निखिल त्या ठिकाणी सज्ज असताना सुटलेला हा झेल अगदी सोपा झेल भूदान होताना पाहिला आणि पहिल्या 3 षटकांचा जर वाजवी खेळ पाहिला तर 20 धावा धावपटलावरती 4 गडी बाद. जय मोटर्स I11 चिंचवली. विलास दादा फडके निघेल स्पर्धेचं हो आयोजन. हे जनतेच्या हो कला गुणांना देती हो तो प्रोत्साहन. इथं जो तो खेळाया इच्छुक असा हा चषक गाजलाय. इथं जो अगदी निश्चितच कलागुलांना पूर्णपणे कौशल्य प्रस्तावित करणारे दमदार व्यक्तिमत्व म्हणून अलीकडे जर पाहिलं तर राजकारणामध्ये आणि सध्या घडीला पनवेलचं राजकारण जर पाहिलं तर ज्यामध्ये विलासदादा नारायण फडके यांचा आपण काहीसा गाजावाजा पाहतो. जे आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे पक्षप्रवेश सध्या घडीला जारी आहेत त्यामध्ये विलासदादा नारायण फडके यांची भूमिका खूप मोलाची आहे. हे सध्या घडीला न्यूज चॅनेलवरती ही आपण सातत्याने चर्चा पाहतो. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक वेगळी मोहोर ज्यांनी उमटवली आणि या परिभागामध्ये विकासाची गंगा वाहून आणली असे आमचे फडके साहेब, त्यांचा मनपूर्वक आभार. ओहो, दमदार ऑन साईडला क्लिअर केलंय. काऊ कॉर्नर लॉंग ऑनच्या टोक्यावरून दागलेला हा दमदार षटकार. अटॅक पाहिलं, फलंदाज अगदी धावसंख्येला क्षय न देता अगदी वेगळ्या ढंगामध्ये खेळत असताना प्रसन्नित करणारी फटकेबाजी अक्षय पाटील सध्या घडीला साकार करतो. 2 चेंडू खेळलाय, 6 धावा त्याच्या बाडमधून सांघिक कोठापुढे मार्गस्थ होतोय. हल्ला कल्लोळ चढतोय आणि 26 धावा धावपटलामध्ये लागतायत. प्रत्येक चेंडूगणिक टीम मीटिंग घेणं गरजेचं नसेल, आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचित केलं जाईल, कारण वेळ खूप महत्वाकांक्षी आहे या नाईट स्पर्धेमध्ये. आज तिसरी रात्र आणि सध्या घडीला 2 संघ चांगल्या दर्जाचा खेळ साकार करतायत. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न होता परंतु नामुष्की ओढली जाते. फक्त एकच धाव इथे प्राप्त होते आणि सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, कारण त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिले आणि तीच भूमिका इथे अवगत केली जाते. जय मोटर्स I11 चिंचवली संघाच्या माध्यमातून धावा बनतायत. धावपटलावधी 27 आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. समोर पाहायला मिळतो धीरज जांभळे जो 6व्या क्रमांकावरती आलाय. जांभळेला चांगले फटके इथे खेळावे लागतील. जांभळे तयार. ओहो, बॅटची आतली कडा रिंगणामध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहिलं. हेमंत त्या ठिकाणी सज्ज होते. हेमंत डोक्यावरती हात मारलाय. आलेला हा दमदार चौकार. आणि सळसळत हा चेंडू सीमा पल्ल्याड गेला. हा राहिला भाडलला. हेमंतला हिमतीनं अगदी वाकणं गरजेचं होतं. काहीच चुकीचं घडलं गेलं आणि हे पाहता अगदी आलेला हा चौकार काहीच फळदायक ठरला जाईल. चिंचवली या संघासाठी आता रिदम मिळतोय. लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव आलेला पाठोपाठचा हा लगातार दुसरा चौकार. आणि सध्या घडीला हे फटके खेळले जात आहेत. बॅकफुटला गेल्यानंतर अगदी एक वेगळ्या ढंगामध्ये हा फटका खेळला गेला. जांभळे मारतोय, अगदी धीर दिलाय धीरज जांभळेला आपल्या सांघिक कोट्यासाठी. अलीकडच्या काही चेंडूंचा विचार केला तर एखादी मोत्यानं गुंफलेली माल तुटावी त्या पद्धतीनं मोती हे विखुरले गेले, परंतु त्यानंतर जांभळे आला. त्याच्या साथीनं अगदी अक्षय पाटीलही चांगला खेळलाय आणि हे पाहता अगदी उत्तम दर्जाची एक मॅरेथॉन भागीदारी ही अवगत केली जाते.
35 धावपटलावरती अगली पेशकश. ओहो, काउंटर अटॅक. कव्हर पॉइंटच्या डोईवरून फटका दागायचा होता. डीप एक्सच्या कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. 3 स्टार वाजी संघाचा विघ्नेश अगदी त्या ठिकाणी तैनात होता. एक जागता पहारा त्याच्या माध्यमातून दिला जातो. अलीकडं पाहिलं हेमंत चेंडू सोडला, तिथे आलेला चौकार काहीसा फलदायक ठरताना पाहिला. आपण चिंचवली या संघासाठी आणि सद्य घडीला धावत संख्या जर पाहिली तर आग ओकते. अगदी धावत संख्या जाऊन पोहोचते 37 धावपटलावरती. 4 गडी बाद. जय मोटर्स I11 चिंचवली विरोधात खेळतोय. 3 स्टार वाजे एनडी परिभागातील स्टार खेळाडू या लढतीमध्ये खेळत आहेत. तेही ई गटातून. ही जमेची बाजू आहे. प्रहार केलाय. काउंटर अटॅक. खेळाडू कक्षेनं मानबंधना पेशकश केली आहे. अंतिम चरणामध्ये बेधुंद करणारी फटकेबाजी. षटकार. उद्योजक प्रल्हाद शेठ हरट साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. बाळू मधुकर फडके साहेब यांना आपण पाहतोय श्री दत्त मंडप डेकोरेटर्स, त्यानंतर जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, महेशजी अनंता फडके साहेब ज्यांचं 6 स्टारला खूप मोठं योगदान असतं. ॲडव्होकेट दिनेश दत्तात्रय पाटील. तर स्कायरा 11 आपण पाहतोय वहाल प्रचंड फॉर्ममध्ये यावर्षी. आणि आपण घनश्यामला पाहतो, हरिभक्त पारायण घनश्याम. आणि आपण पाहतोय नक्कीच पालीचे येस प्रज्ञेश कॉल आला आणि टॉस जिंकल्या पाली. डिसिजन लगेच कळवा. फिल्डिंगला पसंती समोर स्कायरा 11 हे पाली संघ. मी साहेबांना विनंती करेन आपण बसून घ्या. धन्यवाद आपलं. काय किती उत्सुकता आहे आज समोर वहाले बी ग्रुपमधून आज खेळणार. लढत अतिशय बलाढ्य असणार. कशी तयारी ऑल टीममेटची. वहाल टीम खूप छान आहे आणि त्यांनी कमी कालावधीमध्ये खूप नाव केला. वहाल यंगस्टार स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल आणि त्यांचे पॅकर आकाश दादा हे सुद्धा माझे मित्र आहेत खास करून. जय बापदेव पाली सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. समोर स्कायरा 11 नावाची चर्चा जरूर होते. पाली संघाचा यावर्षीचा हंगाम कसा राहिला हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. स्टार्टिंगला आम्ही खूप बॅड होतो, पण आता मध्यंतरी थोडी राहुल पण आउट फॉर्म होता, पण राहुलची आता बॅटिंग सुधारली थोडीशी आणि इंजरी पण झाली होती राहुलला आपल्या किंजल ट्रॉफीला थोडीशी. तर त्याच्यामध्ये टेम्पोडे नाईट मिस केली, तर त्याच्यामध्ये आम्ही आमचीच मॅच झाली होती सेकंड मॅच, त्याच्या आम्ही लॉस झालो. तर धन्यवाद, शुभेच्छा असेल आपल्याला. आता कॅप्टन आहेत आपल्यासमोर स्कायरा 11. फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या, वॉर्निंग घ्या आपल्याला. फिल्डिंग सेट करा. स्कायरा 11 प्रचंड फॉर्ममध्ये सातत्याने वहाल म्हटला. स्कायरा 11 चर्चा होते, दिवस रात्र खेळावं लागतं. कसं वाटतं हे हंगाम जेव्हा स्पॉन्सरच्या एंट्री असतात, गावासाठी खेळावं लागतं, धावपळ असते. काय म्हणशील या सर्व शेड्यूलबद्दल? पहिले तर मी प्लेयरांचे धन्यवाद बोलेल, कारण का आम्ही कंटिन्यू डे नाईट खेळतो आणि आता आम्ही पण आता मॅच खेळून आले 4 मॅची. त्या दिवशी आम्ही एकाच दिवसाला 3 टुर्नामेंट जिंकलो. तिथं आम्ही एका दिवसाला डे नाईटमध्ये आम्ही 10 मॅची खेळलो ते प्लेयर, आणि तिथून आम्ही कर्जतला गेलो, कारण का आमच्या झोपा पूर्ण होत नाही. तरी प्लेयर आमचे काही करून कामाला ते ॲडजस्टमेंट करून येतात आणि पूर्ण टीमचं मी धन्यवाद मानेन की एवढे प्लेयर आमचे ॲडजस्टमेंट करतात. आणि थँक्यू आणि एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. तसं तुमच्या पॅकरचा पण नाद नाही, तुमचा पण नाद नाही. एका रात्रीमध्ये 2-2 बाईक घेण्याचा विक्रम आहे तुमचा. तर नक्कीच स्कायरा 11 अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळता. का म्हणाल 6 स्टारच्या या भव्य दिव्य नाईट स्पर्धेबद्दल? नेरेदुंद्र विभागामध्ये टुर्नामेंट असले ना 1 नंबरच असते आणि आम्हाला एंट्री देतात, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि नेरेदुंद्र विभागाचा थँक्यू. धन्यवाद. हे होते आपण पाहतो मास्टर. चला मॅच ऑन करा, सूचना आल्यात. मॅच ऑन करा. इथे आपण सन्मान घेतो. मी प्लेअर ऑफ द आम्ही विनंती करेन. यानंतर काही आमची नामांकनं सुद्धा आहेत. महेश अनंता फडके साहेब, जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा सन्मान घेतो. मी विनंती करेन आमच्या संयोजकांना, आपण महेशजी अनंता फडके, जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा इथे सन्मान घेणार आहोत. रविदादांना विनंती करेन. सातत्याने 6 स्टारला त्यांचं खूप मोठं योगदान असतं. मॅच आपल्याला लगेच सुरू करायचे आहेत आणि पुढच्या फिल्डिंग टीमला सुद्धा आम्ही आधीच सूचना देतो. आपण रेडी राहा. BK पाटील साहेब,
बी.के. पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतो. त्यानंतर ॲडव्होकेट दिनेश दत्तात्रय पाटील खानाव जे साई स्टारचे चाहते आहेत आणि दिशादर्शक मार्गदर्शक म्हणून सातत्याने त्यांची भूमिका राहिली, त्यांचा सुद्धा आपण इथे सन्मान घेतो. मी बी.के. पाटील यांना विनंती करेन आमचे जे पुढचे काही मान्यवर आहेत त्यांना कंटिन्यू आपण त्यांचा सन्मान सुरू ठेवावा. जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ॲडव्होकेट दिनेश दत्तात्रय पाटील खानाव जे साई स्टारचे आम्ही पाहतोय चाहते आहेत. सामना सुरू करायचे आहेत, कंट्रोल रूममधून सूचना आल्या. यानंतर पुढचा सुद्धा सन्मान होईल श्री दत्त मंडप डेकोरेटर्सच्या आदरणीय बाळू मधुकर फडके प्रसिद्ध उद्योजक यांचा इथे सन्मान होणार आहे. आणि काही वेळापूर्वी ज्यांचं इथे शुभागमन झालं ते श्री प्रल्हाद शेठ हरड उद्योजक विगर यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. बाळू मधुकर फडके साहेब या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा आणि त्यानंतर प्रल्हाद शेठ हरड साहेब यांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर रोशन पाटील वहालचे मास्टर माइंड खेळाडू, क्रिकेट समीक्षक सुद्धा आहे, प्रचंड क्रिकेटच्या हौस त्याने. सामना लगेच सुरू होणार आहेत. तर बाळू मधुकर फडके श्रीदत्त मंडप डेकोरेटर्स यांचा आपण सन्मान करतो आणि पुढील सन्मान असेल प्रल्हाद शेठ हरड प्रसिद्ध उद्योजक यांचा इथे सन्मान होईल. मॅचकडे वळते पुन्हा एका ऐकूया आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज. धन्यवाद. तो थैंक यू वेरी मच सागर. बिल्कुल चलेंगे मैदान की तरफ. जीत के लिए लक्ष्य है टोटल 44 रनों का, यानी कि प्रति ओवर 11 रन बनाने और उसका जवाबी हमला देने के लिए दो आरंभिक बल्लेबाज सोनू और पिंटो. पहली गेंद डाउन द ग्राउंड, क्या खूबसूरत आवाज आई है और सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, स्टैंड एंड डिलीवर 6 रन. वीगर, इनका सम्मान आप देख सकते हैं दोस्तों, और क्रिकेट के लिए काफी बड़ा उनका योगदान. ये छक्का जो सोनू ने दागा ना, वो छक्के को देख के दोनों आर्यन के चेहरे के ऊपर खुशी का माहौल हमें देखने को मिला. जैसे बिल्ला और रंगा की जोड़ी रहती है ना, वो दोनों आर्यन कितने खुश रहे इस छक्के के साथ. कितना बढ़िया संपर्क के साथ बल्लेबाज का, और ये पहला छक्का. गेंदबाज आप देख सकते हैं प्रथमेश शिल्के टफ गेंदबाज है और उनके ऊपर प्रहार करना इतना आसान नहीं है, और फिर क्या बेहतरीन यहां पर उनके ऊपर ये छक्का दागा. ये भी अच्छा शॉट है, लेकिन इस बार फील्डर तैनात है. लॉन्ग ऑफ की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय. 44 रन बहुत है इनके गेंदबाजों के लिए, लेकिन जो शुरुआत सोनू भगत ने दी है वो काफी ताबड़तोड़ शुरुआत दी है. 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन. मैच आप देख सकते हैं जय मोटर्स I11 चिंचौली, जो संजय शेठ गौली माजी सरपंच धुंधरी ग्रुप ग्राम पंचायत, इनके द्वारा इस टीम को पैक किया गया. और एक तरफ आप देख सकते हैं जिनके खिलाफ टीम 3 स्टार वाजे, जो दिलीप शेठ पाटिल, इनकी ये टीम 4343 सरकार, जो टी शर्ट आप देख सकते हैं. और क्या बढ़िया आज परफॉर्मेंस दिया उन्होंने अपने टीम के लिए. हालांकि लक्ष्य 44 का है, प्रति ओवर 11 बनाने, पावर प्ले में ठीक ठाक शुरुआत नजर आती हुई. तेज बॉल डाली है जरूर, पड़ने के बाद गेंद सीधी रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तों में जाती हुई डॉट बॉल की समाप्ति. देखिए पावर प्ले का पहला ओवर अगर गेंदबाज प्रथमेश शिल्के का दमदार जाता है तो फिर आने वाली जो ओवरें होंगी उसमें काफी मजा आएगा. धीरज है, प्रसन्न शिल्के जैसे दिग्गज गेंदबाज उनकी टीम में. समाधान ने आज बेहतरीन गेंदबाजी की, मजा आएगा. टैप करने का प्रयास, रनआउट का चांस बन सकता है. थ्रो बढ़िया है, लेकिन चलिए किस्मत ने साथ दिया वहां पर पिंटू का. दिलीप भाई पाटिल का यहां पर साथ दिया, कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति. रोकने का प्रयास, मेहनत की आग जब सीने में लगी होती है तो हर मुश्किल काम को आसान बनने में ज्यादा देर नहीं लगती. किस्मत मौका जरूर देती है, लेकिन आपकी मेहनत अक्सर चौका देती है. यहां पर बाल बचे, डायरेक्ट हिट होता तो लौटना पड़ सकता था बल्लेबाज पिंटू को, लेकिन किस्मत का सहारा लेते हुए जीवनदान मिला है. गन रन है स्कोर कार्ड के ऊपर, अभी तक बात करेंगे फिलहाल 7 रन बिना कोई विकेट खोए नुकसान पर. यह भी बेटर लाइन है, शॉट ऑफ गुड लेंथ, तेज बहाव के साथ गेंद विकेट कीपर के हाथों में. और इस बार गेंदबाज प्रथमेश शिल्के ने रफ्तार के साथ गिरफ्तार किया है. उनके पिताश्री आप देख सकते हैं जिस तरीके से पारस मसाले मिल के ओनर हैं, और काफी बड़ा योगदान हमेशा उनका भी रहा है प्रथमेश. वैसे लेदर में भी अच्छा क्रिकेट हम देखते हैं इस गेंदबाज का, लेकिन टेनिस में ही उतना खूबसूरत गेंदबाजी का पेस. बेबी को पेस पसंद है और इन्हें पेस पसंद है. और साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया, स्क्वायर लेग में खिलाड़ी आते हुए दूर से 1 रन पूरा, दूसरे की कोशिश मना कर दिया वहां पर सोनू ने. 1 रन से संतुष्ट है. पहली गेंद के ऊपर
नंबर 6 आने के बाद कमबैक कैसा होना चाहिए, ये प्रथमेश शेलके जैसा। पहला ओवर समाप्त, पहले ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर 8 रन, यानी कि जीतने के लिए 18 गेंदे और चाहिए 36 रनों की आवश्यकता। ये 18 गेंदों में जीतने के लिए 36 रनों की आवश्यकता। प्रति ओवर रिक्वायर्ड रन रेट 11 का था। अब रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे तो महज जहां पर प्रति ओवर में रन बनाने पड़ेंगे 12। नीलेश पाटिल वाजे, इनके ओर से भी शुभकामना आती हुई वाजे टीम के लिए, वो भी यूट्यूब के जरिए थोड़ा सा आउट ऑफ पनवेल थोड़ा सा घूमने के लिए, वो भी इंजॉय करने के लिए जा चुके हैं और वहां से ये मैच के अंदर नीलेश भाई आपका भी स्वागत करेंगे। 18 में चाहिए लगभग 36। फील्डिंग में परिवर्तन, पावर प्ले का ओवर समाप्त हो चुका है। गेंदबाजी के मार्ग पर अब गेंदबाज प्रसन्ना शेलके, प्रथमेश के बाद आप प्रसन्ना। पहली गेंद पैरों पर जरूर लगी है, रिस्की रन लेना चाहते हैं, वहां पर मामला बन सकता था। सोनू का विकेट लेना चाहते हैं, लेकिन इस बार देखिए मौका बना था, दोनों तरफ मौका था। और पैडी भाई कहते हैं ना, एक तरफ खाई था एक तरफ कुआं था, दोनों तरफ यहां पर मौत थी। लेकिन चलिए इस बार भी भाग्य ने साथ दिया पिंटू का, यानी कि तब तक 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई 10 रन। 44 का टारगेट, फील्डिंग का एक रन बहुत इंपॉर्टेंट होगा दोनों भी टीमों के लिए। सोनू थोड़ी सी थकान महसूस करते हुए, और ये लीजिए जब 1-2 रन लगातार आप लेते रहते तो परेशानियों का सबब जरूर बन जाता है। लेकिन ये आवश्यकता रनिंग बिटवीन द विकेट भी होनी चाहिए आपके लिए, क्योंकि जब आप रनिंग बिटवीन द विकेट अच्छी करते हो ना, तो निश्चित तौर पर कहीं ना कहीं आप एक बढ़िया परफॉर्मेंस दे सकते हैं। माउली साइकिल स्टोर क्रिकेट टूर्नामेंट के लिए आप देख सकते हैं 4,500 की ये शुरुआत है साइकिल, और खास क्रिकेट मैचेस के लिए धमाकेदार ऑफर भी उनका रहता है। अगर किसी को साइकिल चाहिए तो चिपले स्टॉप पर आइए और वहां पर शॉप नंबर 68 पूछिए और आपको जो साइकिल चाहिए वो जरूर वहां पर मिलेगी। बेटर लाइन है, पूरी तरीके से बांध कर रखा है। याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रल्हाद दिनकर हरड साहेब उद्योजक व्हीगर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल 5,000 रुपयाचे या ठिकाणी योगदान लाभलंय। त्यांचा आम्ही स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान, साई स्टार क्रिकेट संघ व्हीगर यांच्या वतीनं आभार आणि त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो। क्या बात आहे, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, आणि कुठल्याही धनाशिवाय पाठबळाशिवाय स्पर्धा पूर्ण होत नाही। परंतु आज सर्व दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान दिलं, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत। ये गेंद टप्पा पीछे था, लॉन्ग लेग के ऊपर से खेलने का प्रयास, फील्डर अक्षय पहुंच में नहीं है, गेंद सीमा रेखा पार, आखिरकार पिंटू के बल्ले से सीधा 4। इस गाव के जावे बापू म्हणजे अवघड जागेचं दुखणं, और क्या बढ़िया बल्लेबाजी पिंटू के बल्ले से यहां पर शानदार चौका, और 4 रनों की मदद से रन संख्या पहुंची है फिलहाल 14। नितिन की तारीफ करेंगे दोस्तों, उन्होंने जरूर जाना इस गांव के जमाई राजा और जावे बापू के बल्ले से क्या बेहतरीन यहां पर चौका। प्रसन्ना के पहले 3 गेंदों के ऊपर 6, 15 गेंदों में चाहिए अब जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता। मेहनत करने पर जरूर तुझे फल मिलेगा, आज नहीं तो कल जरूर मिलेगा। हे हिम्मत, निकल और चल और तोड़ दे इस चुनौतियों के दलदल। क्या दलदल कौन तोड़ पाएगा? टैप करने का प्रयास, मिड ऑफ पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी लगभग 30 यार्ड के सर्कल के भीतर आकर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक 1 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई 15 के ऊपर। रनों और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदें बची है 14 और 29 रनों की आवश्यकता है इस मैच में बल्लेबाजी करने वाली टीम को। लेकिन इस समय जय मोटर्स 11 चिंचौली दमदार गेंदबाजी का प्रदर्शन दे रही है। मत सोच कि तेरा सपना पूरा क्यों नहीं होता, क्योंकि हिम्मत वालों का इरादा तो कभी अधूरा नहीं होता, और जिस खिलाड़ी का खेल अच्छा होता है ना, उसके खेल में कभी अंधेरा नहीं होता। देखेंगे आप खेल किसका अच्छा आएगा। जो अच्छा खेलेगा वो जरूर बहरेगा, निखरेगा। जो खराब खेलेगा उसको फिर अगले साल 2027 का इंतजार करना पड़ेगा। रायगढ़ जिला परिषद ट्रॉफी यानी कि वीगर के ये टूर्नामेंट में आने के लिए फिर अगले साल का इंतजार करना पड़ेगा। बोलो तैयार, स्लोवर 1 गेंद फंसाया,
अपने चंगुल में डॉट बॉल की समाप्ति। एक डॉट बॉल यहां पर मैच में कमबैक दिला सकती है। और ये लीजिए कितनी खूबसूरत गेंद यहां पर डिलीवर करते हुए अब बची हुई 13 गेंदें और 13 गेंदों में चाहिए 29 रनों की आवश्यकता। मान्यवरांचे या ठिकाणी आपण शुभागमन पाहू शकाल मित्रांनो। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात। टप्पा पीछे रखा था, ये साधारण खराब गेंद थी जिसका फायदा उठाया बल्लेबाज लंबे कद के सोनू ने और गेंद जाती हुई सीमा रेखा पार 4 रनों के लिए। इसी के साथ दूसरे ओवर का खेल समाप्त। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद एक अच्छी बात है 3 स्टार वाजे टीम के लिए कि उन्होंने विकेट नहीं गंवाया। 19 बने, अब 12 में चाहिए 25 की आवश्यकता। सुट्ट्या पडल्यानंतर नक्कीच आपण फॅमिलीला घेऊन अलिबाग चौपाटी नागाव चौपाटी अशा भरपूर चौपाटीवर आपण जातो। परंतु नितीन तुमच्या गावामध्ये फार्म हाऊसची काही कमी नाही। एवढे फार्म हाऊस आहेत की तिथे देखील आज भरपूर म्हणजे जवळजवळ धुंद्र्यापाड्याच्या मैदानावरून जर पाहिलं ना संध्याकाळी 7च्या नंतर ही लाईटिंग असं वाटतं की मिनी पंढरपूर जबरदस्त त्या ठिकाणी दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आता धुंद्र्यापाड्याची स्पर्धा चालू होईलच, त्या मैदानावर तुम्हाला सर्व दृश्य परफेक्ट दिसतील। तो चलिए यहाँ पर ड्रिंक्स है मैदान के अंदर। आप यहाँ पर जीतने के लिए टोटल 19 बने हैं, यानी कि 12 गेंदों में 25 रनों की आवश्यकता। नेक्स्ट मैच स्कायरा 11 मामा भांजे यानी कि स्कायरा 11 मामा भांजे ढाबा के ओनर आकाश शेठ पाटिल कल्याण शिरडोन उनकी टीम यानी कि न्यू यंगस्टर वाल खेलने वाली और उनके खिलाफ खेलेगी जय बापदेव 11 पाली। दोनों भी टीमों को और साथ ही साथ सभी टीमों को नए साल की हार्दिक शुभकामनाएं। 2025-26 के सीजन में आपका परफॉर्मेंस सभी टीमों का अच्छा हो, यही शुभकामना देना चाहेंगे सभी टीमों को। बॉलिंग में परिवर्तन, नए गेंदबाज धीरज जामले बॉलिंग मार पर। जबरदस्त फाइट अभी तक दोनों भी टीमों में चल रही है। फांसा अगर देखेंगे ना तो बराबरी पर है, दोनों भी टीमें बराबरी पर चल रही है। सिर्फ एक ही फर्क है कि दीपक भाई विकेट नहीं गंवाया 3 स्टार वाजे टीम ने, बस इतना सही फर्क है। लेकिन ये जो ओवर है ये ओवर हार या जीत का फैसला जरूर अब तय करेगी। लहरों को साहिल की दरकरार नहीं होती, हौसले बुलंद होना पीपी भाई तो कोई दीवार नहीं होती। जलते हुए चिराग ने आंधियों से हमेशा ये कहा है कि उजाला देने वालों की कभी हार नहीं होती। बॉलर तैयार होते हुए पहली गेंद के ऊपर बल्ले का बाहरी किनारा, लॉन्ग स्टॉप में गेंद नॉन स्टॉप जा रही है, सीमा रेखा पार, लीडिंग है 4 रन। फिर बोला 2026 को मैं छोड़ूंगा। ऐसे बहुत जो है देखने को मिले। 31 को बोलेंगे अरे इतना पिया इतना खाना खाया, अब तो 2026 नए साल के बाद सब बंद। लेकिन दूसरा दिन नहीं जाता तो भाई यहां पर नजर आता है। चलिए यहां पर 23 बने स्कोर कार्ड के ऊपर। ये सोच जब तक तंग है ये खेल भी आपके लिए चंग है। पैसा है तो प्यार है, क्योंकि लड़कियों के सपने में मजदूर नहीं राजकुमार आते हैं। इसी तरह ये क्रिकेट खेल है तब तक ठाट है, वरना सबको पता है मेरे दोस्त ये आपकी बात है। बोलो तैयार। वाइड ऑफ स्टंप यॉर्कर करने का प्रयास, डीप कवर पॉइंट की तरफ खिलाड़ी तैनात है, वहां पर उठाएंगे फील्ड करेंगे। तब तक मात्र 1 रन पूरा। अब लंबे समय के बाद दीपक स्ट्राइक एंड पर आ चुके हैं बल्लेबाज सोनू भगत, जिन्होंने 4 गेंद का सामना किया है, 11 रन अपनी टीम के लिए बनाए। और पिंटू ने, दिलीप भाई पाटिल ने लगभग 10 गेंदों का सामना किया है, 10 गेंदों में 2 चौके उनके बल्ले से, और कुल मिलाकर 12 के ऊपर निजी स्कोर वो बल्लेबाजी करते हुए। 13 के ऊपर माफ कीजिएगा, 3 सिंगल है, 1 डबल, 2 बाउंड्रीज। अब यहां पर देखेंगे 10 में 20, मैच बराबरी पर चल रहा है। सोनू का विकेट अगर लेने में कामयाबी दिखा पाते तो फिर मैच में थोड़ा सा वापसी कर सकते, लेकिन सोनू एक बार जम जाए और सोनू भी कहेगा सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का। देखिए सोनू के ऊपर भरोसा है या इस मैदान के अंदर धीरज जामले जो गेंदबाजी के मार्ग पर है। 2 बड़े मैच के 2 बड़े खिलाड़ी, आग लगी है मैदान में, लेकिन देखेंगे कौन बुझाएगा। फिलहाल चाहिए 10 में 20 की आवश्यकता।
ये उड़ाने की कोशिश की है, मिड ऑफ में 30 सर्कल में खिलाड़ी मौजूद है और ये बड़ा विकेट। सोनू बैक टू द पवेलियन। अब यहां पर थोड़ा सा टेंशन वाला माहौल 3 स्टार वाजे टीम के खेमे में। यहां पर सोनू के ऊपर भरोसा, लेकिन सोनू मैदान से बाहर लौट चुका है। ये लीजिए कितना बढ़िया कैच पकड़ा वहां पर खिलाड़ी के द्वारा। दीपक भाई, जब आप शादी करने को जाते हो ना, तो ये लड़के का पापा ये नहीं पूछता कि भाई तेरे पास कितना बाइक है, तूने मैनेज क्रिकेट में ये 4 बाइक ली, 10 बाइक ली, या तूने 4 व्हीलर ली, लेकिन लड़की का बाप यही कहेगा उससे मेरे को लेना देना, तो कमाता कितना है महीने का। यानी कि वो क्रिकेट के साथ आपको यहाँ पर जॉब भी काफी इंपॉर्टेंट रहता है। तो उठ, मेहनत कर और आलस कम कर दे। तू मैदान के इस खेल में जिंदा है और इस खेल के जिंदगी की नाक में दम भर के दे। पलटवार किया है जहां पर सोनू कयामत का कहर मचाने वाले थे, उसी सोनू को यहां पर चलता बना दिया और धीरज जामले के खेमे में ये विकेट नजर आती हुई। 24 बने, जीतने के लिए बात करेंगे 9 गेंदें, 20 रनों की आवश्यकता है। सबको ग्रामीण क्रिकेट भाग गया है और उसके साथ साथ ये 5 स्टार वीगर की दमदार विलासदादा नारायण फड़के रायगढ़ जिला परिषद ट्रॉफी का यहां पर खुमार छा गया है। कौन लेकर जाएगा अपने घर में? फिलहाल सुपर 12 के लिए ये तगड़ी मैच है। हार नहीं मानी दोनों भी टीमों ने। एक है वाजे, दूसरी है चिंचौली, यानी कि नेरे धुंद्र विभाग की 2 टीमें। शायद ऑफ स्टंप से बाहर है। वाइड बॉल का इशारा अंपायर विशाल सरीन की ओर से। वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 25 रन। दीपक, भगवत गीता में कहा है, लिखा भी है कि जीवन में कभी मौका मिले तो कभी स्वार्थी कभी मत बनना, सारथी बनना। अब यहां पर कौन सारथी बनेगा? क्योंकि जब तक जिंदगी का वसूल है, तुम्हारे पास पैसा है, तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है। लेकिन इस बार 9 में चाहिए, 19 की जरूरत। बोलो तैयार। बल्ले का बाहरी किनारा ना, और ये देखिए पूरी तरीके से दोनों भी समर्थकों के दर्शक टना टना उड़ रहे हैं मैदान के अंदर। लेकिन कहते नहीं कि चाय से ज्यादा पैडी किटली गर्म होती है, और देखेंगे इस मैदान के अंदर किटली किसकी गर्म रहेगी। जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी, और जितनी बड़ी तकलीफें होगी ना उतनी बड़ी आपकी जीत होगी। 6 गेंदें और जीतने के लिए चाहिए महज 12 रनों की जरूरत। गेंदबाजी में परिवर्तन। पिछले मैच में अभिषेक ने केवल 1 रन दिया था और समाधान पाटिल ने विकेट लिए थे, 3 विकेट हैट्रिक ली थी। वो लेफ्टी गेंदबाज है, ये राइटी गेंदबाज है। देखेंगे यहां पर आप कैसा परिवर्तन करना चाहिए। सामने बल्लेबाज अजय भगत के बल्ले से आते ही दमदार छक्का देखने को मिला है। दोनों भी टीमों के समर्थक जी जान से अपनी टीम को सपोर्ट कर रहे। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन। ऑफ साइड में 2 खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ की तरफ एक, और ठीक एक कवर, लगभग एक्स्ट्रा कवर की तरफ, बाउंड्री लाइन के थोड़ा सा नजदीक, थोड़ा सा आगे भी है। मिड विकेट स्क्वायर लेग लॉन्ग ऑन, ऑन साइड की व्यू रचना और विकेट कीपर के पीछे 3 शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन और एक गली के रीजन में खिलाड़ी और एक मिड ऑफ। 6 में चाहिए 12। पहली गेंद के ऊपर मिस टाइमिंग है, खिलाड़ी के नीचे, बल्लेबाज आउट। क्या बात है, एक तेरी तो दूसरी मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। यहां पर शानदार छक्का हमें देखने को मिला। अंपायर कुछ इशारा करे, लाइट ऑन है शायद, चलिए वो बंद कीजिए। जबरदस्त यहां पर विकेट, यानी कि अब 5 गेंदें और 5 गेंदों में चाहिए 12 रनों की आवश्यकता। बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज संकेत भगत, विघ्नेश फिलहाल मैदान से बाहर लौट चुके। अब अजय भगत और संकेत भगत की जोड़ी। प्रहलाद हरड़ साहब स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, जिनके द्वारा इस टूर्नामेंट के लिए 5000 का योगदान उनके द्वारा दिया गया है। और ये थोड़े से ये भी टेंशन में प्रहलाद साहब की मैच काफी कड़क नजर आ रही है, थोड़ा सा हंसी आप भी, ये मैच भी काफी कड़क है। क्या बात है, ये चेहरे के ऊपर स्माइल बया कर दिए, क्योंकि जब मैच टेंशन वाला होता है ना तो दर्शक भी उतने ही टेंशन में रहते हैं और घबरा के पीछे हटे। ऐसे वो हम खिलाड़ी नहीं, और कोशिश करके हारे तो कोई गम नहीं है। लहू के आग में जलाना है, पूरी दुनिया को कुछ कर दिखाना है। तेरे पास भी मौका है दोस्त, तू भी करके दिखा। 5 गेंदें और चाहिए जीतने के लिए। यहां पर 12 रनों की आवश्यकता। बोलो तैयार। संकेत को यहां पर जड़ में डाला था, 1 रन पूरा, फील्डर आते हुए, ओ करा फील्डिंग, लेने के देने पड़ गए। अब बाबूशाह होता तो वो जरूर कहते कि लैला के शादी में मजनू इतना नाचा
कि लफड़ा के साथ साथ लंगड़ा हो गया। वाले की यात्रा है और ये लीजिए, ये गलती हुई है खिलाड़ी की ओर से और बिल्कुल यहां पर 4 मिलते हुए और 4 की मदद से आप समीकरण बदलेगा। 4 गेंदे और 8 रनों की जरूरत। सागर एक ही रन था वहां पर। ये लीजिए आराम के साथ प्रसन्ना को इस गेंद को पकड़े 2 भी जाते पर गिरता नहीं और ये लीजिए गेंद ने दे दिया धोखा और मिला है मौका, मिला है चौका। 4 गेंदे 8 की जरूरत। अभिषेक तैयार, ऑन साइड में मोड़ने का प्रयास, इस बार भी खराब फील्डिंग। चलिए सिंगल मिला है, दूसरी की कोशिश, जोखिम भरा बन सकता था, थ्रो थोड़ा सा कमजोर। आप 3 गेंदे जीतने के लिए 6 रनों की ये शायद थर्ड अंपायर लेना चाहते। आइए तीसरे अंपायर टेंडाई चतारा सुनील तांडेल। जबरदस्त मैच, जबरदस्त मैच। ये थोड़ी सा सतीश को गेंद को रोकना होता तो सिंगल भी जाती, लेकिन दूसरे में परिवर्तन किया। अक्षय का थ्रो, अंपायर के मन में थोड़ा सा डाउट है खिलाड़ी पहुंचे या नहीं, क्योंकि वो भी निर्णय नहीं देना चाहेंगे डायरेक्ट। क्लोज डिसीजन है, क्लोज डिसीजन है। टप्पा थोड़ा पीछे रहा, लेकिन देखेंगे पहुंचे या नहीं सुरक्षित। तो पहुंचे, नॉट आउट, 2 रन मिलेंगे। ये अंपायर ने अपने ऊपर निर्णय क्यों नहीं लिया मालूम है बेटी? ये 70-70 हजार देके ये कैमरे लगाए 5, तो वो क्यों अपने ऊपर लेंगे? तो चलिए दूध का दूध और पानी का पानी। नहीं तो कभी कभी अंपायर से गलत निर्णय आता है तो फिर आयोजक करता हो कि जो क्लिप गिरती है ग्रुप के ऊपर और फिर बदनामी हो जाती है, और इसलिए संदेश को 60-70 हजार नहीं दिए 4-4 कैमरे के, तो वो भी क्यों रिस्क लेंगे? 3 बॉल 6 रनों की जरूरत। मेहनत करके अगर पसीना बहाओगे तो क्रिकेट में तुम बल्लेबाजी के साथ साथ अपने मैच और गेंदबाजी के साथ अपनी टीम के लिए भी मोहर बना सकते हो। जिंदगी एक खेल है, यह आप पर निर्भर रहता है कि आप खिलाड़ी बनकर जीते या फिर खिलौना बनकर। देखेंगे यम्मा यम्मा, वो डायलॉग याद होगा, और ये मैदान के अंदर पूरी तरीके से यम्मा यम्मा होता हुआ दोनों भी टीमों की ओर से। बोलो तैयार, वो जड़ में डालने की कोशिश, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी गेंद के नीचे, 1 रन पूरा। दूसरी की कोशिश, इस बार मौका शायद पड़ा या नहीं, यह अंपायर की उंगली हुई खड़ी, बल्लेबाज आउट। अब चाहिए जीतने के लिए 2 गेंदे और 5 रनों की आवश्यकता। जब ऐसे मैचेस होते दर्शक काफी झूलेले होते हैं, झूलेले झूलेले आयो आयो झूलेले। क्या इस मैदान के अंदर बढ़िया कलेक्टिंग। ये देखिए अभिषेक कप्तान का कितना जबरदस्त एफर्ट हमें देखने को मिला, और एक्शन रिप्ले अपने स्क्रीन के ऊपर बिल्कुल यहां पर दिखाते हुए। आई एकवीरा इवेंट लाइव इनके ओर से, क्या बढ़िया कलेक्टिंग वहां पर नजर आती हुई। आइए राम मामा, आपका स्वागत है। शुकर गांव के इलेक्ट्रिकल वायरमैन है, क्या बढ़िया योगदान देते हैं, उनके ओर से भी मामा आपका भी स्वागत करेंगे। शुरुआत हो गई है क्रिकेट की, दर्शकों की भीड़ भी काफी तादाद में है। 2 गेंदे 5 की जरूरत। शॉट बड़ा खेला है, लेकिन फील्डर मौजूद है, वो थोड़ी सी खराब फील्डिंग। 1 रन मिलेगा, दूसरे का प्रयास, पकड़ो पकड़ो, लेकिन चलिए यहां पर 2 रन पूरे। आप जीतने के लिए चाहिए आने वाली 1 गेंद, 3 रनों की जरूरत, यानी कि सागर कंपलसरी चेसिंग, ये टूर्नामेंट का नियम है। गेंद की उड़ान और बल्लेबाज के मंजिल के बीच में बस 1 कदम का ही फासला है विजय की राह पर, क्योंकि 1 बॉल में चाहिए 3 रनों की जरूरत। प्रसाद अप्पू खोटे भी खड़े हो चुके हैं, उनके भी दिल में थोड़ी सी यहां पर हलचल हो रही है, क्योंकि मैच उतना कांटे की टक्कर पर, दोनों खिलाड़ियों के चेहरे के ऊपर स्माइल जरूर है, लेकिन मैदान के अंदर आग लगी है। 1 बॉल 3 रनों की जरूरत। छक्का आएगा तो मैच जीतेगी वाजे, और ये डॉट बॉल आएगा तो चिंचौली जीतेगी। मैच पसंद आई हो तो जोरदार तालियां दोस्तों दोनों भी टीमों के लिए। 1 बॉल 3 की जरूरत, दोनों भी तैयार। उड़ा लिया है जरूर, डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ की तरफ 4 रन। व्हाट अ मैच, और ये मैच जीता है 3 स्टार वाजे टीम ने।
मुळे त्यांच्या चुका, सोडलेले चौकार, मिसफील्ड, त्याच्यामुळे त्यांनी हा सामना गमावला. परंतु हार या जी जिंदगी का एक पहलू है, एक जीतता एक हारता है. अभिनंदन विजेता क्रिकेट संघ 3 स्टार वाजे आणि पराभूत झालेला चिंचोली संघ. तुम्हाला पुढच्या